चला करूया सुरू. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. जय तू ज्ञानदेव. सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन. आज आता शुक्रवार आहे 6 डिसेंबर. उद्या चंपाषष्ठी आहे. मल्हारी माळसाकांची तिकडे यात्रा मोठी असते, जेजुरीला असते. इकडे सातारा भागात पाली आहे. पालीचा खंडोबा प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आमचं गाव आहे माहेरचं रेवडी म्हणून, तिथला पण हे असतो, म्हणजे उत्सव असतो. सगळ्यांना शुभेच्छा. काल आपण भागवतातली बलदेवानं जे यमुनेचं आकर्षण केलं, यमुनेचं कर्षण केलं आणि ती येत नव्हती तर तिला जागा करून दिली, असा एक शेवटचा भाग आपण पाहिलेला होता. आता पौंड्रक आणि काशीराजा यांचा उद्धार. आजच काय म्हणू, गुरुचरित्रामध्ये काशीराजाचाच उल्लेख आलेला होता. आणि तो काशीराजा सुबंधू का सुबाहू नावाच्या मित्राकडे त्याच्या मदतीसाठी आलेला असतो. अर्थातच परशुरामांचा जो हे आहे, परशुरामापेक्षा दुसरा एक आहे, त्याला सुबाहूचा जो भाऊ असतो त्याला त्यांनी घालून दिलेलं असतं, राज्यातनं हिसकावून घेतलेलं असतं. आणि सुबाहू राज्य करत असतो आणि त्याच्या मदतीला काशीराजा येत असतो. तर गंमत अशी होती की त्या भावाला दत्तांची कृपा होते आणि तो दत्तांनी त्याला आज्ञा केली की आता तुला सगळं प्राप्त झालेलं आहे, त्याला मोक्षच मिळतो, म्हणजे तो ब्रह्मपद पोचतो. तर तू आता पुन्हा तुझ्या राज्यात तुला जायचं असेल तर जा आणि निष्काम सगळं कर्म करत राहा, किंवा निदान भावाला भेटून तरी ये. म्हणून तो येतो. तर तो आल्यानंतर भावाला आनंद होतो की तू पण सन्मार्गाला लागला. कारण त्यांची जी आई मदालसा आहे, तर ती मदालसा आपल्या मुलांना सगळ्या या आध्यात्मिक मार्गाला लावत असते. आणि तिच्या नवऱ्याला, म्हणजे या मुलांच्या वडिलांना, राजाला ते पटत नसतं. म्हणून एक मुलगा तिनं राज्यासाठी त्या तशा भावनेनं ठेवून, म्हणजे त्याच्यावर तसं नाव कोरलं आणि एका पेटीमध्ये ती एक चिठ्ठी लिहून ठेवते. आणि ती ज्या वेळेला ब्रह्मरूप होते त्यावेळेला ती सांगते की तुला काही अडचण आली तर तू ही पेटी उघड. आता तो तिकडून आल्यानंतर सुबाहूला म्हणतो की आता मला काही राज्य नको, काही नको, तू योग्य तऱ्हेनं कर. तर सुबाहू म्हणतो मला जे अपेक्षित होतं ते तुला फार लवकर मिळालेलं आहे, मोक्षपद किंवा ब्रह्मपद. तर आता मला तर नकोच आहे, मी तरी ह्याच्यात गुंतणारच नव्हतो, तुला सन्मार्गाला लावण्यासाठी मी आलेलो होतो परत. तर म्हणतो मी आता जातो. आणि तो मग दोघंही त्यांचं राज्य त्या काशीराजाला देतात. तर काशीराजा म्हणतो मला का देताय राज्य तुम्ही, तुम्हाला का नको आहे. तर म्हणे आम्हाला या राज्यामध्ये वगैरे काहीही गम्य नाही आहे, आम्हाला फक्त परमात्म्याशी लीन व्हायचं आहे, बाकी काही नको.
आम्हाला फक्त भक्ती करायची आहे आणि आम्ही संन्यासाश्रम म्हणजे वनामध्येच राहायला निघालेलो आहोत. म्हणून ते दोघं वनात निघतात. तर काशीराजा म्हणतो मला कशाला मग या ह्याच्यात गुंतवता. आता हा काशीराजा काय म्हणतो हे आपण नंतर बघूया. या काशीराजाचा उद्धार भगवंत करणार आहेत. तो कसा करतायत तो बघूया. पण तिथलं मला ते इतकं आवडलं की त्या काशीराजानं सुद्धा सगळं राज्य आपल्या मुलाला दिलं. तो म्हणतो मग मी तरी कशाला या राज्यात गुंतू. कालच आपल्या राज्याची शपथविधी झाला. आपला वर्ग चालेपर्यंत बरोबर शपथविधी संपलेला होता. पण पुन्हा पुन्हा ते लावतात त्यामुळं पाहायला मिळालं. पण मुख्य जो होता तो कार्यक्रम आपला तशा अर्थानं चुकला. पण मला काही फार त्यात चुकीचं वाटत नाही. आणि आपल्या इथे मात्र आत्ता तसं जरी भांडण दाखवलेलं नसलं तरी प्रत्येकाला राज्याची जास्त हे आहे. तरीसुद्धा आत्ताचे आपल्या नशिबानं मिळालेले सगळे मंत्री म्हणतात तरी की आम्हाला ह्या राज्याची काही हे नाही आहे किंवा त्यांनी स्वतःसाठी कुठलीही माया जमवलेली नाही आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना तशीच सद्बुद्धी मिळो. त्यांनी राज्यासाठी राजा म्हणून न राहता आपल्या प्रजेची काळजी घेणारं असं एक व्यक्तिमत्व राहू देत अशी त्यांना आपण भगवंताला प्रार्थना करूया. आणि आता हा काशीराजा आणि पौंड्रक मागे आठवतं की पौंड्रक आणि काशीराजाला अनेक वेळेला परत जायला लागलेलं आहे भौमासुराबरोबरच. तर आता इथे काय झाले ते बघूया. शुकदेव नेहमीच सांगत असतात की अरे परीक्षिता, बलराम जेव्हा नंदबाबांच्या व्रजाकडे गेले, आता आपण काल तोही प्रसंग पाहिलेला होता की व्रजातनं आल्यानंतर बलरामाची, तिथल्या गोपींची, तिथल्या गोपांची, सगळ्यांची काय मनस्थिती होती, भावना कशी होती की माणूस जरी गेला तरी त्याच्याबद्दल त्याची जी एक ओढ असते आपल्याला. आता आपण या सगळ्यातनं बाहेर पडायचं ठरवतो. म्हणजे मलासुद्धा रोज वाटतं की आपण माझी मुलगी, माझा मुलगा, माझा नातू काहीही रमायचं नाही आहे त्याच्यामध्ये. त्यांना जेवढी सवड असेल, जेवढं होईल तेवढं, पण त्याच्यामध्ये गुंतून नाही राहायचं. आता आपण आता ह्या मार्गाला लागलो आहे तर जास्तीत जास्त परमात्मचिंतन, भगवंताचं चिंतन जेवढं करायला मिळेल तेवढं करत राहायचं. तर परीक्षिताला तो म्हणतोय, शुकदेव म्हणतात की बलराम जेव्हा नंदबाबाच्या व्रजामध्ये गेले होते तेव्हा इकडे करुष देशाचा अज्ञानी राजा पौंड्रक यानं श्रीकृष्णाकडे एक दूत पाठवलं आणि असं कळवलं. हा तर फार मजेशीरच आहे किस्सा बरं का, खूपच सुंदर आहे. म्हणजे किती हाव आहे लोकांना आणि दुसऱ्याचं मोठेपण स्वतःला मिळायला पाहिजे असा हा सगळा किस्सा आहे. समजा मी आता एक रुपाली म्हणून आहे बा सगळ्यांच्या परिचयाची आहे, पण दुसरं कोणतरी माझ्यासारखं डमी होऊन त्यांनी जर सांगितलं की त्या रुपालीताई खऱ्या नव्हत्याच, त्यांनी माझं नाव घेऊन आत्तापर्यंत काम केलेलं आहे, आता मी ही रुपाली म्हणून आहे आणि तुम्ही हे सगळं शिकवणार आहे, तर तुम्ही माझ्याकडे या, असाही प्रकार घडू शकतो. असंही सध्याच्या काळात खूप चाललेलं आहे. हे त्यावेळेला चाललेलं मला ते इतकं मजा वाटलेली आहे हे पाहून की तो पौंड्रक काय सांगतो बरं का, निरोप पाठवतो की अरे भगवान वासुदेव मी आहे. हे वासुदेवाला निरोप देणे एवढा तो धीट होता बघा. कालसुद्धा कुठल्या तरी कथेत वाचलं की तो खोटाच तिथे रूप घेऊन राहतो, तसं आता हे आहे. आणि मूर्खही त्याला अशी चिथावणी देत होते की आपणच भगवान वासुदेव आहात आणि जगाचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झालेले आहात. त्यामुळं तो मूर्ख स्वतःलाच भगवान समजायला लागलेला होता. हां, आता हे वाचलेलं आहे बघा आपण की फक्त तुम्ही पोशाख केला महंताचा किंवा संन्याशाचा आणि एखाद्या ठिकाणी जाऊन बसलात आणि तुम्ही काही साधना करताय असं भासवलं म्हणून तुम्ही महंत होत नाही, म्हणून तुम्ही संन्यासी होत नाही, म्हणून तुम्ही संत होत नाही. ते प्रूव्ह करून दाखवावं लागतं आपल्या वागण्यातनं, आपल्या आचरणातनं, सगळ्यातनं. आता ह्याला सगळ्यांनी चिथावून दिलं की हां तुम्हीच भगवान आहात. तेव्हा लहान मुलं खेळताना ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला राजा करतात, आता आपण नाटकात बरोबर आहे, त्या दिवशी तर नाटकात तो भाग आलेला होता. तर राजा करतात आणि राजाप्रमाणे तो त्यांच्याशी वागू लागतो. त्याप्रमाणे मंदबुद्धी अज्ञानी ह्या पौंड्रकानं काय केलं की अचिंत्य स्वरूप भगवान श्रीकृष्णाकडेच द्वारकेला आपला दूत पाठवलेला आहे की अरे मी साक्षात भगवान आहे, तू काय समजतो स्वतःला भगवान.
आता पौंड्रकाचा दूत द्वारकेला आला. खूप छान आहे, म्हणजे तुम्ही ऐकलेली असेल कदाचित. राजसभेत बसलेल्या कमलनयन भगवान श्रीकृष्णांना त्यानं राजाचा निरोप सांगितला. आणि मीच एकमात्र वासुदेव आहे, दुसरा कोणी नाही. प्राण्यांवर कृपा करण्यासाठी मीच अवतार धारण केलेला आहे. तू आपले वासुदेव असं खोटंच नाव घेतलं आहेस, ते आता टाकून दे. बरं, आणि पुन्हा त्याला अगदी यादवा म्हणतो बरं का, म्हणजे भगवानसुद्धा म्हणत नाही आहे. निरोप घेऊन आलेला दूतसुद्धा. जसा राजा तशी प्रजा, हो की नाही? किंवा असं म्हणतात ना की कुणी कसं बोलायचं हे त्याच्या, किंवा तो कोण आहे हे त्याच्या बोलण्यावरनं ओळखता येतं. एक सहज किस्सा म्हणून सांगते, मग आपण पुढे बघूया. की एक राजा शिकारीला जात असतो, आणि शिकारीला जात असतो तर वाटेत एक साधूंचा मठ असतो. तर आधी काय असतं, आधी कोणतरी सैनिक तिथे, तिकडून पुढे आधी साध्या लोकांना पाठवतात ना, नंतर मग प्रधान जाणार, मग राजा जाणार, असा तो क्रम असतो. तर ते सैनिक जातात आणि त्या साधूची झोपडी वगैरे तिथे असते, आणि ते काहीतरी करत असतील, चिंतन करत असतील. तर ते सैनिक रुबाबात जातात. अरे काय रे गोसावड्या, तू इथं वाटेतच काय तुझी झोपडीन तुझं हे सगळं अंथरून ठेवलेलं आहेस म्हणे, आणि इथंच काय बसलाय चिंतनाला, बाजूला हो. ते म्हणतात का रे? म्हणे राजेसाहेब येत आहेत, त्यांना जागा नको का, त्यांना स्वच्छ रस्ता पाहिजे. ते गेले पुढं. नंतर प्रधान आले. प्रधान म्हणतात, ओ गोसावी, कसलं रूप घेऊन बसलायत, या रस्त्यावर कशाला तुमची झोपडी बांधली, जरा बाजूला व्हा, राजेसाहेब या रस्त्याने येणार आहेत. तो आपला ऐकून घेतो, बरं म्हणतो. मग नंतर राजेसाहेब येतात. ते म्हणतात, महाराज, साधू महाराज, नमस्कार, कसे आहात, आपली साधना नीट चाललेली आहे का, आणि आमच्या येण्यामुळं तुमच्या साधनेत व्यत्यय तर नाही आला ना. तर साधू महाराज म्हणतात, हो, मी ओळखलं, तुम्ही महाराज आहात. तर तो म्हणला, कसं काय महाराज आहात ओळखलं, मी तर पहिल्यांदा या रस्त्यानं चाललेलो आहे, आणि मी राजाचा पोशाखही केलेला नाही आहे. तुमच्या बोलण्यावरून समजलं, म्हणतो. तुम्ही इतके विनयानं बोलतायत, पण तुमचे सगळे जे सेवक आहेत त्यातला पहिला होता तो सैनिक होता, त्यानं अरेतुरेचीच भाषा केली. नंतर तुमचा प्रधान आला होता, बरोबर आहे ना. म्हणे हो, तेही तुम्ही कसं काय ओळखलं. प्रधान म्हणे त्या सैनिकापेक्षा थोडे बरे बोलले, थोडं आचारानं बोलले, नम्रतेनं बोलले, पण साधू बाबा म्हणले, गोसावी म्हणले, आणि तुम्ही मात्र साधू महाराज म्हणलात. याच्यावरून लक्षात ठेवा की आपल्या बोलण्यातून आपले संस्कार कळत असतात. तर तुम्ही जसे संस्कारित आहात तसंच तुमच्या प्रजेला, तुमच्या सैनिकांना, तुमच्या प्रधानांना, तुमच्या मंत्रिमंडळाला सुद्धा बोलायला शिकवा. सहज डोक्यात आलं आत्ता एकदम जाता जाता. तसं आता त्याचा जो दूत आला आहे त्यानं तरी निदान म्हणायचं ना की भगवान, पण नाही ना. जसा राजा उर्मट आहे तसाच तो दूतसुद्धा तसाच आलेला आहे. खरं म्हणजे असं एक म्हणतात, कौटिल्य म्हणतो की दूतमुखाही राजानः. दूत राजाच्या मुखातून बोलत असतात, ते स्वतःच्या मुखातून बोलत नसतात. तेव्हा त्यांनी राजाचा निरोप छान सांगायला पाहिजे, तो तसाच सांगितला त्यानं. यादवा, हे यादवा, तू मूर्खपणानं माझी चिन्ह धारण केली आहेस, ती टाकून मला शरण ये, नाहीतर माझ्याशी युद्ध कर. पाहता केवढा रुबाब आहे. मग शुक महाराज म्हणतात की मंदबुद्धी पौंड्रकाची ही बडबड ऐकून उग्रसेन इत्यादी सभासद जोरानं हसायला लागले. आता बघा, लहान मुलानं जर राजाचं रूप घेतलं आणि तो अगदी अशाच आविर्भावात बोलायला लागला तर आपल्यालाही हसूच येतं ना, की तो किती हुबेहूब नक्कल करतोय किंवा तो रोल छान करतोय असं आपल्याला वाटतं. पण आता इथे मात्र उग्रसेन वगैरे एवढी महान व्यक्ती आहेत, वयस्कर आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, आणि त्यांच्यापुढं हा असं निरोप देतोय. हसणार नाही तर काय म्हणणार हो. आणि मग त्या लोकांचं हसणं संपल्यावर भगवान श्रीकृष्ण दूताला काय सांगतो बघा. आता त्याची बोलण्याची पद्धत बघा. अरे तू आपल्या राजाला सांग की अरे मूर्खा, मी माझी चक्र इत्यादी चिन्ह तुझ्यावर ज्या साथीदारांच्या चिथावणीवरून तू ही बडबड करत आहेस त्यांच्यावरही सोडीन.
त्यावेळी हे मूर्खा, तसा काही श्रीकृष्ण हे नाही आहे, लेचापेचा नाही आहे, त्यानं जशाच तसेच ठोसे दिलेले आहेत आयुष्यभर. त्यामुळे तो म्हणतो की मूर्खा, तू आपलं तोंड लपवून घार, गिधाड, होला इत्यादी मांसभक्षण करणाऱ्या पक्ष्यांच्या गराड्यात पडून राहशील आणि कुत्र्यांना शरण जाशील. तुझी अशी गती होईल. तेव्हा लक्षात ठेव कसं वागायचे, काय काय करायचे. आता द्यूतानं भगवंताचा हा तिरस्कारयुक्त निरोप पौंड्रकाला जसाच्या तसा दिला, कारण तो सांग काम्यान ओ नाम्याच होता हो. आता त्यानं निदान इकडची बाजू तरी सावरून धरायची पण नाही, जसा आहे तसा निरोप दिला, जे सांगितलं ते सांगितलं. आणि श्रीकृष्णाने सुद्धा लगेच रथात स्वार होऊन काशीवर चढाई केली. कारण तो राजा त्यावेळी मित्र असलेल्या काशी राजाजवळ राहत होता. मी आत्ता जे सांगितलं ना मगाशी, की तोच हा नसणार आहे, पण हे जे घडलं आहे, कारण हा मधला काळ बराच गेलेला आहे, त्याच्यानंतरचा आपण गुरुचरित्रात नंतरचा खूप अलीकडचा काळ आहे तो. मग आता त्या काशी राजाच्या आश्रयाला तो गेलेला असतो पौंड्रक, आणि म्हणून त्यांनी काशीवरच आक्रमण केलेलं आहे. आता भगवान श्रीकृष्णांनी आक्रमण केल्याची बातमी ऐकून महारथी पौंड्रकसुद्धा 2 औक्षहिणी सेनेसह ताबडतोब नगराच्या बाहेर आलेलं आहे. त्यावेळेला तर 17 औक्षणी किंवा 7 औक्षणी वगैरे सांगितलेलं होतं. आणि काशीचा राजा पौंड्रकाचा मित्र होता, म्हणून तो सुद्धा त्याला सहाय्य करण्यासाठी 3 औक्षहिणी सेनेसह त्याच्या पाठोपाठ आलेले. आता त्यावेळी श्रीकृष्णांनी पौंड्रकाला पहिल्यांदा पाहिलं किंवा मागे ते आलेलेच होते. पौंड्रकानं सुद्धा आता त्यानं रूप घेतलंय ना, त्यावेळेला तसं पाहिलेलं नव्हतं. आता पौंड्रकानं काय केलं, तसाच शंख, तसंच चक्र, तलवार, गदा, शार्ंग धनुष्य, श्रीवत्स चिन्हसुद्धा बरं का, सगळं धारण केलं होतं जसंच्या तसं. म्हणजे काय त्याचा मेकअप मन असेल बघा तो. त्याच्या छातीवर कौस्तुभमणी, गळ्यात वनमालासुद्धा होती. म्हणजे जसंच्या तसं हुबेहूब त्यानं प्रतिकृती तयार केली. रेशमी वस्त्र परिधान केलं, रथाच्या ध्वजावर गरुड चिन्हसुद्धा लावलं, त्याच्या मस्तकावर मौल्यवान मुकुट होता आणि कानामध्ये मकराकृती, जसं मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. ही मस्त गाणी आहेत सगळी काकड आरतीतली. तर ती कुंडलं वगैरे झगमगत होती. जशी एखाद्या, मी आत्ता मगाशी म्हटलं तसं, जशी एखाद्या नटानं रंगमंचावर वेशभूषा करावी, त्याचा तो सगळा हे छान होता. आणि तशी त्याच्यासारखीच कृत्रिम वेशभूषा पाहून श्रीकृष्णाला खदखदा हसू आलं. शेवटी खोटं ते खोटंच ना हो, ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं. आता शत्रूंनी श्रीकृष्णावर त्रिशूळ, गदा, मुदगर, शक्ती, रुष्टी ही सगळी त्यावेळची हत्यारं लक्षात ठेवायची शस्त्र, तोमर, तलवारी, पट्टिश आणि बाण या शस्त्रास्त्रांचा मारा केला. प्रलयाच्या वेळी ज्याप्रमाणे आग सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना जाळून टाकते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने सुद्धा गदा, तलवार, चक्र, बाण या शस्त्रास्त्रांनी पौंड्रक आणि काशीराजाचं सगळं दळ, हत्तीदळ, रथदळ, घोडेदळ, पायदळ या चतुरंग सेनेला उद्ध्वस्त केलं. त्याला काय अवघड होतो, साक्षात परमात्मा येतो. ती रणभूमी भगवंताच्या चक्रानं तुकडे तुकडे झालेल्या रथ, घोडे, हत्ती, सैनिक, गाढवं आणि उंट यांनी भरून गेली. भग्न झालेले, सगळं भग्न झालं, तुकडे झाले. त्यावेळी असं वाटत होतं की जणू काही भूतनाथ शंकरानं ते भयानक क्रीडास्थळच बनवलेलं आहे. आणि ते पाहून शूरांचा अधिकच उत्साह वाढत होता. आता पौंड्रकाला अजून मारलेलं नाही आहे. पौंड्रकाला श्रीकृष्ण म्हणतात, अरे पौंड्रका, तू दूताद्वारे मला जी माझी चिन्ह सोडून द्यायला सांगितली होतीस, ती मी आता तुझ्यावर सोडतो. कारण तू ऑलरेडी धारण केलेली आहेस, पण आता खरी चिन्ह मी तुझ्यावर सोडतो. आणि तू जे माझं खोटंच नाव धारण केलं आहेस, तेही मूर्खा आता तुला सोडायला भाग पाडतो. आणि जर मी तुझ्याशी युद्ध करू शकलो नाही तर तुला शरणही येतो. म्हणजे इतकी त्यानं त्याच्यावर अगदी अगतिकता दाखवल्यासारखं केलं. आता श्रीकृष्णांनी त्याला अशा प्रकारे खडसावून तीक्ष्ण बाणांनी त्याच्या रथाचे पहिले तुकडे केले. इंद्रानं जसे वज्रानं पर्वताचे शिखर उडवून लावावं
तसं चक्रानं त्याचं मस्तक क्षणात उडवून लावलं. आणि मग वाऱ्यानं कमळाची कळी जमिनीवर जशी पाडावी त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाणांनी काशी नरेशाचं सुद्धा मस्तक धडा वेगळं करून काशीपुरीत टाकून दिलं. त्यांचा काय नेम असेल बघा. अशा प्रकारे आपला द्वेष करणाऱ्या पौंड्रकाला आणि त्याचा मित्र काशीराज याला मारून श्रीकृष्ण द्वारकेला परतले. त्यावेळी सिद्धगण भगवंताच्या अमृतमय कथांचं गायन करीत होते. परीक्षिताला सांगतायत शुकदेव की अरे परीक्षिता, पौंड्रक भगवंताच्या रूपाचं नेहमी चिंतन करत असायचं. त्यामुळे त्याची सगळी बंधनं गळून पडली. भगवंतासारखा वेशही तो धारण करायचा. त्यामुळे तो भगवंताच्या सारुप्याला जाऊन मिळाला. भगवंतानी कुणाचं नुकसान नाही केलं, पण ज्याचं त्याला दाखवली जागा जी आहे ती दाखवलेली आणि सारुप्य म्हणजे त्याच्यासारखं रूप त्याला प्राप्त झालं. इकडे काशीनगरीत राजमहालाच्या दरवाजावर एक कुंडले असलेलं मस्तक पडल्याचं पाहून लोक विचार करायला लागले, हे काय आहे, हे कुणाचं मस्तक आहे? लक्षात येत नाही ना, राजा असं एकदम नुसतं मस्तक कसं लक्षात येईल हो? पण काशी नरेशाचं मस्तक आहे असं जेव्हा समजलं तेव्हा त्याच्या राण्या, त्याचे पुत्र, त्याचे बांधव, सगळे नागरिक, हे नाथ राजन, हाय हाय, आमचा सर्वनाश झाला असं म्हणून मोठ्यानं रडायला लागले. आता त्याचा सुदक्षिण नावाचा एक पुत्र होता. त्यानं पित्याचे अंत्येष्टी वगैरे संस्कार करून मनोमय निश्चय केला की आपल्या पित्याच्या वध करणाऱ्याला मारूनच मी पित्याच्या ऋणातून मुक्त होईन. आता सगळे हे अज्ञानाचे आहेत ना. अज्ञानामुळं भगवंताला, आपणही तेच आहे ना, अज्ञानामुळं जाणत नाही हो. अज्ञानामुळं मला वाटते की हे सगळं मीच करते, पण तसं नाही आहे. हे करून घेणारा तो वेगळा आहे. आपण फक्त एक निमित्त मात्र आहोत. सगळे म्हणतात मॅडम तुम्ही, नाही, मी काहीही करू शकले नसते. त्या भगवंतानी जी जी प्रेरणा दिली ती आपल्या हातून तो करून घेतोय. आणि म्हणून तो म्हणतो की मी पित्याच्या ऋणातून मुक्त होईन त्याला मारून. आणि असं ठरवून तो कुलपुरोहितांसह एकाग्रतेनं भगवान शंकराची आराधना करायला. खरं हेही मला काल सांगायचं होतं की शंकराची आराधना किती जणांनी केलेली आहे, किती राक्षसांनी केलेली. आता काशीनगरीमध्ये त्याच्या आराधनेनं प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला वर मागायला सांगितलं. सुदक्षिणानं आपल्या पित्याचा वध करणाऱ्याला मारण्याचा उपाय सांगितला. असा म्हणजे असा वर माग, माझ्या पित्याला मारणाऱ्याचा वध करण्याचा मला वर दे. मग शंकर म्हणतात की तू ब्राह्मणासह यज्ञदेवता ऋत्विज स्वरूप दक्षिणाग्नीची 4 अग्नी असतात त्यापैकी दक्षिणाग्नी यज्ञाला ऋत्विज 4 असतात आणि अग्नी पण 4 असतात. तर अभिचारिक विधीनं आराधना कर. अभिचार म्हणजे कसं असतं की दुसऱ्याचा नाश व्हावा अशा हेतूनं करायचे जे विधी आहेत त्याला अभिचारिक विधी म्हणतात. आणि मग तो अग्नी प्रमथगणासह प्रगट होईल. मग तू जर ब्राह्मणांचे भक्त नसणाऱ्यांवर त्याचा प्रयोग करशील तो तुझा संकल्प सिद्धीला जाईल. असं सांगितल्यावर सुदक्षिणा श्रीकृष्णांना मारण्यासाठी नियमपूर्वक अनुष्ठान करू लागला. सुदक्षिण आहे बरं का त्याचं नाव. मग अनुष्ठान पूर्ण होताच यज्ञकुंडातून अतिशय भीषण असा एक अग्नी मूर्तिमंत होऊन प्रकट आला. जसा दशरथाच्या वेळेला तो यज्ञपुरुष आलेला असतो पायस घेऊन, कलश घेऊन, तसा याच्यातून एक अग्नी मूर्तिमंत होऊन प्रकट झाला. त्याचे केस, दाढी, मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल लाल होतं सगळं. आणि डोळ्यातून नुसत्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. उग्र दाढा होत्या. चढवलेल्या भुवयांमुळे त्याच्या तोंडातून जणू क्रूरताच बाहेर पडत होती. तो आपल्या जिभेनं तोंडाची दोन्ही टोकं चाटत होता आपल्याचेनी. आणि तो उघडा बंब असून त्यानं हातात पेटतात त्रिशूळ धरलेला होता आणि तो वारंवार त्रिशूळ फिरवत होता. त्याचे पाय ताडाच्या झाडाप्रमाणे लांब, म्हणजे तो किती मोठा झाला असेल बघा, व्यक्त झाला असेल. त्याच्या चालण्यानं जमीन हादरत होती आणि ज्वाळांनी आजूबाजूचा प्रदेश सगळा दग्ध करीत होती. आणि तो अनेक भूतांसह द्वारकेजवळ येऊन पोचला. तो अभिचारिक आग अगदी जवळ आल्याचं पाहून जंगलाला आग लागल्यानंतर जसे पशु भयभीत होतात
त्याप्रमाणे द्वारकेतले लोक घाबरून गेले हो. अशी आगच तिथं येत होती ना. आणि मग ते सगळे म्हणायला लागले, इकडं भगवंताकडं आले सगळे लोक. आणि त्यावेळेला भगवंत सभेमध्ये द्यूत खेळत होते. भगवंतही त्यात होते बरं का मग्न. त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली, अहो त्रैलोक्य नाथा नाथा, वाचवा, नगर जाळणाऱ्या आगीपासून आमचं रक्षण करा. आता सगळे आपले स्वजन भयभीत झालेले पाहून, त्यांचा आक्रोश ऐकून शरणागत वत्सल भगवंत हसून म्हणतात, घाबरू नका, मी तुमचं रक्षण करीन. सर्वांचे अंतर्बाह्य साक्षी असलेल्या भगवंतांनी ही माहेश्वरी कृत्य आहे हे जाणून तिचा प्रतिकार करण्याची आपल्याजवळच असलेल्या सुदर्शन चक्राला आज्ञा केली. कालच्या परवाच्या बाणासुराच्या ह्याच्यामध्ये माहेश्वरी ज्वर म्हटलं होतं. आता ही माहेश्वरी कृत्य सोडलेली आहे माहेश्वरांनी. मग भगवान मुकुंदाचे अस्त्र सुदर्शन चक्र कोट्यवधी सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि प्रलयकालीन अग्नीप्रमाणे धगधगणारं होतं. आता त्यांच्याकडून आग आली, पण यांची त्याच्या दसपट नाही, असंख्यपट आहे. आणि त्याच्या तेजानं आकाश, दिशा, सगळं अंतरिक्ष उजळून निघालं. आणि त्यानं अभिचार अग्नीला निस्तेज केलं. कारण तो अभिचार अग्नी आहे. याच्यापेक्षा हा खरा आहे, भगवंताचं तेज आहे. ते त्याच्यापुढं ह्या तेजापुढं ते तेज कसं टिकणार. आणि भगवान श्रीकृष्णाचं अस्त्र असलेल्या सुदर्शन चक्राच्या शक्तीनं कृत्यारूप आगीचं मुख छिन्न विच्छिन्न झालं. तिचं तेज नष्ट झालं, शक्ती कुंठित झाली. आणि ती तिथून परत काशीला आली. आणि तिनं ऋत्विज आचार्यांसह सुदक्षिणाला जाळून भस्म केलं. आपलंच आपल्यावर उलटतं की नाही, तसं त्याचं झालं. आणि अशा प्रकारे त्याचा अभिचार त्याच्याच विनाशाला कारणीभूत झाला. हे अभिचार कर्म जे असतं ना, हे जर यशस्वी झालं तर बरं आहे, नाहीतर ते आपल्यावरच उलटतं. आणि अयोग्य ठिकाणी जर चालवलं तर असा परिणाम होतो. अहो तुम्ही देवालाच नष्ट करायला चाललात. काही लोक आत्तासुद्धा असे अभिचार कर्म करणारे आहेत बरं का. म्हणजे आमच्या आईवडिलांनी आणि माझ्या एका बहिणींनी तो अनुभव घेतला होता 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी किंवा 70 वर्षापूर्वी. असं खेड्यांमध्ये हे अभिचार कर्म करणारे लोक असायचे. अजूनही काही ठिकाणी आहेत. म्हणजे आम्ही असं ऐकलं होतं, आम्ही नंतर दुसऱ्याच्या गावामध्ये, मी जिथं शिकत होते तिथे आमच्या मैत्रिणी सांगायच्या की म्हणे, काय सांगायचं अगं सुरेखा, आमच्या घरात आम्ही पोळ्या करत असतो. 50 पोळ्या आमच्या झाल्या तर आमच्या टोपलीत 4च पोळ्या राहिल्या आणि बाकी सगळ्या दुसरीकडे गेले. म्हणजे हा विश्वास बसत नाही आपला. पण अशा घटना घडायच्या. किंवा हे जे आता ती कृत्या पाठी लावली तसं काय टाकत होते माहिती नाही, पण बिब्याचे जे असे बिब्बा जर तापवला आणि त्याच्या अशा फुल्या वगैरे पडतात, तर त्या फुल्या ज्याच्यावर अभिचार करतायत त्याच्या डोळ्यात पडले. माझ्या बहिणीच्या डोळ्यात ते एक फूल पडलेलं होतं आणि तिचा आयुष्यभर डोळा गेला. म्हणजे हा अनुभव घेतलेला आहे, आम्ही पाहिलेला नाही, पण तो अनुभव आलेला आहे. किंवा वडिलांच्या कपड्यावर तशा त्या फुल्या उठायच्या. तर आपण आपल्या घरात कशाला अशा कपड्यांवर फुले करू. म्हणजे दुष्टपणा. काय काय लोक करतील. आता ह्यानं स्वतः त्या मुलानं, वडिलांनी चूक केली, त्यानं तरी समजून घ्यायला पाहिजे होतं. मग स्वतःच्याच प्राणावर त्याच्या बेतलेलं आहे. आता कदाचित तुम्हाला हे माझं सांगणं थोडं असंभवही वाटेल, पण हे अजूनही काही ठिकाणी चालतं. दुसऱ्याला त्रास द्यायला गेलो, चांगल्या माणसाला जर तुम्ही, संतांना बघा ना, संतांच्या बाबतीत तेच झालं ना, की त्यांना ज्यांनी त्रास दिला त्यांचंच नुकसान झालेलं आहे, त्यांनाच त्रास झालेला आहे. म्हणून आणि जो आपल्याला त्रास देतो त्याचंसुद्धा काय सांगितलं काल ज्ञानदेवांनी, की दुरितांचे तिमिर जाऊन, किंवा जे दुष्ट आहेत त्यांचा दुष्टपणा कमी होऊ देत. तसं आपणही ती प्रार्थना करायला पाहिजे, तसं आपण वागायला पाहिजे. दुसरे खोड्या काढतायत म्हणून आपण खोड्या काढायच्या असं नाही, पण भगवंताचं स्मरण हे कायम राहायला पाहिजे. भगवंताची शक्ती ही आपण जाणलीच पाहिजे. आणि ह्या दोन्ही राजांचा जसा नाश झाला, स्वतःच्या मुलावरही तीच कृत्या उलटली गेली, तीच परत आली
आणि तिनं त्याचाही नाश केला. कृत्येच्या पाठोपाठ सुदर्शन चक्रसुद्धा काशीला येऊन पोचलं. त्यानं गच्चा, सभागृह, बाजार, गोपुर, बुरुज, कोठारे, खजिने, हत्ती, घोडे, रथ आणि अन्नशाळा असलेली संपूर्ण काशी जाळून टाकली. आता नंतरच्या काळात या मुस्लिमांनी किंवा इतरांनी सगळे आघात केलेले आहेत ते आहेच, पण त्या काशीराजानं आपल्या अज्ञानी मित्राच्या साहाय्यानं त्याला सहाय्य केलं आणि भगवंतावर आक्रमण करून आले. तर भगवंतावर असा प्रयोग करणं हे किती चुकीचं आहे. विश्वास नसेल तर नसू द्या, पण निदान चुकीचं तरी वागू नका ना, करू नका काही, पण त्याला त्रास देण्याचं तरी काम करू नका. आणि म्हणून ती सगळी काशी जाळून आनंदपूर्ण कृत्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाकडं ते चक्र परत यायचे. चक्राचं हे वैशिष्ट्य होतं. म्हणजे किती त्यावेळची हे पुढं गेलेली होती. आत्ता म्हणतो आपण टेक्नॉलॉजी पुढं गेली, सगळं व्यर्थ आहे. तिथे जाऊन परत आलेलं आहे ते चक्र. प्रत्येकाला मारायचं, ज्याच्या पार शिरच्छेद करायचं, पुन्हा ते त्याच्याजवळ करायचं. नाही तर अशी त्याला किती अगणितच चक्र लागली असती, पण एकमेव चक्र त्यांनी किती जणांना उद्ध्वस्त केलं. का? तर दुसऱ्याला त्रास देणाऱ्यांना. आता परवा जसं ऐकलं की त्या बाणासुराचं सुद्धा, म्हणजे सगळ्यांचे हे कथन जो ऐकेल त्यालासुद्धा पुण्य लागते. म्हणजे ह्या दुष्टपणाच्या कथा ऐकून आपण दुष्ट व्हायचे असा उद्देश नाही आहे, पण भगवंताच्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर होणं, त्याचं ऐश्वर्य किंवा त्याचं सामर्थ्य हे आपण समजून त्याच्यावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणून आता शेवटी असं सांगतात, येत श्रावयेन्मर्त्य उत्तम श्लोक विक्रमम समाहितो वा शृणुयात सर्व पापहि प्रमुच्यते. जो मनुष्य पुण्यकीर्ती श्रीकृष्णांचा हा पराक्रम एकाग्रतेनं ऐकतो किंवा दुसऱ्याला ऐकवतो, त्याची सर्व पापापासून सुटका होते. तुमच्या आणि माझ्या सगळ्या पापांची सुटका होणार, कारण मला ऐकवण्याचं पुण्य मिळणार आहे आणि तुम्हाला ऐकण्याचं पुण्य मिळणार आहे. किती भाग्यवान आहोत. एवढं जवळीकतेनं आपल्याला ऐकण्याची सुद्धा संधी मिळणं. 7 दिवसात पारायण होतात, 7 दिवसात कथा ऐकल्या जातात, पुन्हा पुन्हा त्याच कथा ऐकून आपली करमणूकही होते. तेही बिचारे मन लावून सांगत असतात, पण आपण बाकीचा भाग काहीच पाहत नाही. तेव्हाही वेगवेगळ्या उपासना केल्या जातात, पूजा केल्या जातात. आम्ही शुकतालला गेलो होतो तेव्हा एका वेळेला 300 लोक पूजेला बसवले होते. इतकी छान व्यवस्था केलेली होती बघा. तेव्हा मी सांगितलं असेल तुम्हाला की इतकी सुंदर व्यवस्था. फक्त काही ठराविक योग्य ती रक्कम देऊन त्यांनी सगळं, प्रत्येकाला चौरंग किंवा पाठ, सगळी पूजेची साहित्य, सगळे देव, तेवढ्यांना तेवढे देवता, तेवढ्या सुपाऱ्या, जे काय लागतं ते कर्मकांडासाठी, आणि सगळे सजावट, फुलं, अमुक तमुक. इतका सुंदर तो अनुभव आलेला होता की एका वेळेला 300. तर तुम्ही त्याच्यापेक्षाही कदाचित जास्त ऐकले असतील, अनुभवले असतील. पण हे असं आपल्या नशिबात, भाग्यात यावं लागतं. ज्या शुक मुनींनी जिथे कथा सांगितली ते ठिकाण 8 दिवस राहून, तिथंच रोज त्या वातावरणात राहून, ते रोज तो वृक्ष, ते झाड, आता लोक म्हणतील हे एवढ्या वर्षीचं असेल का, अशावर विश्वास ठेवायचा नाही. आपली श्रद्धा आहे ना, आपण त्याला हो म्हणायचं. आणि इतकं रोज ऐकायला मिळत होतं, पाहायला मिळत होतं, तिथं रोज जायला मिळत होतं. इतकं भाग्य खरं आमचं. तर म्हणून आपल्या हातून कळत न कळत पापं घडत असतात, तर त्याला आपण क्षमा मागूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करू तुझ भगवंता। वेद तरुचे मधुर फळ, स्वादुर सेजे सोज्वळ। आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ। पहा पर्वणी आली यमनी, किया घहरिणी भवजल तरणी ती पतिता, आरती करू तुझ भगवंता। येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी। शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी। सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता दे दाता, आरती करू तुझ भगवंता। गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त। निर्मळ भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त। लोक सुखमळे संत द्विज कुळे, सेवुनी रमले भान हरपले रस पिता, आरती करू तुझ भगवंता। अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा। प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा। जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता, आरती करू तुझ भगवंता। ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण। अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण। त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। आरती करू तुझ भगवंता। गोपाळ कृष्ण भगवान की जय।